थँक्यू सो मच ओमकार शेटे सर. थँक्यू सो मच अजय गरज सर. पुन्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि काय मॅच पाहायला मिळाल्यात आज. प्रत्येकी सामना शेवटच्या बॉलपर्यंत जाताना आपण पाहतोय. ग्रुप डीच्या मॅचेस उद्या तुम्हाला बघायला मिळतील. जारू स्पोर्ट इताडे वर्सेस पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स बापगाव हा पहिला सामना असेल. त्यानंतर पवनपुत्र ब्लास्टर्स पीसे वर्सेस रोशन स्पोर्ट्स मुठवल. उद्या ग्रुप डी देखील आपण क्लिअर करू. परंतु आज ग्रुप सी मध्ये खूप चांगले चढ उतार बघायला मिळत आहेत. परंतु मकरंद स्पोर्ट मुठवळ उत्तम शेठ पाटील फॅम टीम लगातार 2 मॅचेस जिंकून या ठिकाणी क्वार्टर फायनल मध्ये त्या टीमने आता धडक मारलेली आहे. परंतु आता यापुढे सर्व मॅचेस नॉकआउट. 11 गावदेवी विनादकर आणि त्यांच्या विरुद्ध आता लढत तुम्हाला पाहायला मिळेल. जय मल्हार सिद्धिविनायक डेव्हलपर्स या दोन संघादरम्यानची लढत आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. निखिल आणि त्याच्या सोबतीला योगेश्वर. पहिल्या सामन्यामध्ये दीपक धिंड्या जो ओपनर आला होता, परंतु लागोपाठ 3 ते 4 चेंडूतून निर्धाव खेळला आणि तिथून थोडासा दबाव वाढत गेला होता. परंतु आता या ठिकाणी आपण पाहतो की सलामी वीरांमध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे आणि योगेश्वरच्या सोबतीने निखिल आलेत. दोन्ही रिकॉग्नाइज ओपनर्स आहेत. जे हनुमान खानवल संघाकडनं ते सातत्याने ॲज अन ओपनर येत असतात. आणि आज आपण पाहतो की त्यांच्या फ्रँचायझीसाठी सलामीची जबाबदारी आता संघ नायकांना आणि संघ मालकांनी त्यांच्यावरती सोपवलेली आहे. दोन्ही टीम करिता व्हेरी इम्पॉर्टंट मॅच आहे, कारण जो जिंकेल त्यांचाच प्रवास सुरू राहणार आणि जो पराभूत होणार त्यांना मात्र ही स्पर्धा सोडावी लागणार. मंथन जोशी गोलंदाजी करण्यासाठी या चालू हंगामामध्ये चालू सत्रामामध्ये योगेश 11 नामने बी संघाकडून खेळत असताना 2 ते 3 निर्धाव षटक त्याच्या नावी राहिलेले आहेत ग्रामीणचं क्रिकेट खेळताना आणि त्याच्याचकडे चेंडू सोपवलाय. चला 12 वाजून 2 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर्ड होतोय. सामना करेल बॅटर योगेश्वर. पहिला चेंडू थोडासा खाली राहणार होता. टप्पा पडल्यानंतर थोडीशी मुवमेंट आपल्याला बघायला मिळते. बॉल सर विकेट कीपर कडे येतोय. डॉट बॉल न सुरुवात केली आहे. जय मल्हार सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आणि एका बाजूला डिफेंडिंग चॅम्पियन मनोज पाटील फॅम टीम 11 गावदेवी नांदकर. त्या टीम मधून अक्षय कोळी ॲज आयकॉन खेळाडू खेळतो आणि एका बाजूला सावध एक्सप्रेस किरण पाटील. हो 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 हो, काय फटका, लाजवाब स्लॉग स्वीप. बॉलला पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अभव्य सिक्सर. योगेश्वर पाटीलनं आगाज केला. शफल झाला. विकेटवर येण्याचा प्रयत्न. स्टंप पूर्णपणे खाली सोडले होते आणि त्या स्टंपला निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आणि बॉलला थेट भिरकावून दिलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा टावरिंग सिक्सर. खूपच जास्त उंचही बॉल होता आणि लांब देखील जाताना आपण पाहतोय. षटकारानं स्वतःचं आणि संघाचं खातं उघडले त्या ठिकाणी बॅटर योगेश्वरनं. मंथन पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर हा बॉल होता. एक्स्ट्रा धाव तिथे मिळेल. थोडासा दबाव जाणवतो आता गोलंदाजावरती. जसा बॉल विकेटवर आला त्याच्यावरती मोठा फटका पाहायला मिळाला आणि आता त्याच्यानंतर थोडा ऑप्शनच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला. एक्स्ट्रा धाव तिथे मिळते आणि धावसंख्या एका धावेने पुढे जाताना 7 वर. स्टार्ट चांगला मिळाला. मागच्या सामन्यामध्ये स्टार्ट थोडासा कमजोर मिळाला होता, परंतु तदनंतर चांगला स्कोर उभा केला होता 11 गावदेवी नांदकरनं. यावेळी लॉंग साईडला पुन्हा पुलचा फटका. बॉल येतो शॉर्ट मिड विकेटला. किरण त्या ठिकाणी सज्ज आहे. आठ धावा स्कोर कार्डवर. 8 ऑन द बोर्ड नाव. मंथन जोशी आणि आता स्ट्रायकिंग एंडला असेल बॅटर निखिल जाधव. चांगला फॉर्मात या वर्षाचा विचार केला तर निखिल जाधव चांगला स्टार्ट मिळून तर जरूर संघाला तो देत असतो. मागच्या सामन्यामध्ये षटकारानं सुरुवात त्यानं केली होती. इम्पॉर्टंट काय असतं की ज्या वेळेला तुम्ही पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करता पॉवर प्लेची दोन्ही षटकं किती पॉवर प्लेला कॅपिटलाइज करावं लागतं. समोर लॉफ करायचं होतं. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय.
दिशेवरती नियंत्रण आता दिसत नाहीये मंथनचा. हा दुसरा वाईड आलाय या षटकामध्ये. एक्स्ट्राच्या रन्स थांबवाव्या लागतील, कारण या ज्या एक्स्ट्राच्या रन्स खर्च होतात त्या रन्स कुठेतरी येणाऱ्या डावामध्ये त्या धावांची किंमत तुम्हाला कळते. चेसिंग करताना थोडस खाली राहणारा बॉल मिड विकेटच्या दिशेनं अक्रॉस द लाईन ऑफ फटका. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. विशाल डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करताना एका धावेने स्कोर आता पुढे गेलेला आहे. धाव फलकावरती 9 धावा. स्टार्ट चांगला 10 धावा आहेत. स्टार्ट चांगला मिळालाय. सौमिक केबल नेटवर्क डगआउट मध्ये आपण पाहतोय सध्या 93 गावदेवी नांदकर आणि एका बाजूला संजय पाटील मिठाईवाला. डगआउट मध्ये खेळाडू तुम्हाला एक्स्ट्रा प्लेअर बघायला मिळतो, तो म्हणजेच जय मल्हार सिद्धिविनायक डेव्हलपर्स संघाचा. ओ चांगला राईज झाला बॉल, चांगली लेंथ देखील होती आणि टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स प्राप्त करताना चेंडू बघितला आपण. सर डॉट बॉल येतोय. सध्या मंचावर विकी पाटील साहेब, जयदीप पाटील साहेबांना तुम्ही पाहतात. उद्या त्यांचा संघ तुम्हाला खेळताना दिसेल, पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. आणि उद्या पहिलाच सामना तो असेल जानू स्पोर्ट इताडे जगतशेठ पाटील फॅम टीम. मंथन कम बॅक करतोय. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल ऑन साइडला पूल केला, गॅप मोठा आहे. मिड विकेटला बीट करत असताना बॉल नाही थांबणार, जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धंदणी चौकार. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता आणि खूप चांगला फोर्सच्या फटक्यामध्ये आपल्याला बघायला मिळतोय बॅटर योगेश्वरच्या बॅटमधून. आणि पहिल्या षटकाचा काही संपन्न. पहिल्या षटकामध्ये थोडंसं मागण्या राहिल्या मंथन जोशी. 14 धावा त्यानं खर्च केला विदाउट आणि लॉस. एक चांगला स्टार्ट मिळाला 93 गावदेवी नांदकर संघाला. आमने लोणारचं वर्ल्ड कप म्हणून या स्पर्धेकडे बघितलं जातं. अतिशय भव्य अशी स्पर्धा. मागच्या 2 सक्सेसफुल पर्वांनंतर हे तिसरं पर्व आपल्याला बघायला मिळतं. पहिलं पर्व ह्याच क्रीडांगणावरती राहिलं, त्याच्यानंतर स्वर्गीय निर्मलाताई पाटील क्रीडांगण पीस येथे दुसरं पर्व आपल्याला बघायला मिळालं. आणि पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देवरुंग बापगाव या ऐतिहासिक क्रीडांगणावरती ALPLचं हे तिसरं पर्व आपल्याला बघायला मिळतं. पॉवर प्ले मध्ये सुरुवात चांगली मिळालेली आहे. जो स्टार्ट मिळणं गरजेचं होता. 14 धावा एकही गडी न गमावता. ओपनर्स मध्ये थोडासा बदल केला आणि त्याचा फायदा होतोय गावदेवी नांदकर संघाला. मयूर दलवे ॲज अ कॅप्टन 93 नांदकर टीम साठी खेळतोय. मागच्या पर्वामध्ये ज्या वेळेला 93 गावदेवी नांदकरने स्पर्धा जिंकली त्यावेळेला अक्षय थेटे त्या टीमचं नेतृत्व करत होता आणि आकाश पाटील याची त्याला चांगली साथ मिळाली होती. सेकंड ओव्हर रिव्हर एंड कडनं सावध एक्सप्रेस किरण पाटील आल्या. पहिला फुल टॉस ऑन साइडला ड्राईव्ह करण्यात आल्या लॉंग ऑनच्या दिशेनं. फक्त मिळेल एकच धाव. आयकॉन खेळाडूवरती भरपूर जबाबदारी असते. आज आपण जसं की बघितलं प्रतीक वाकडेनं ती जबाबदारी घेतली. राज पाटील ही खूप चांगला खेळला ॲज अ आयकॉन म्हणून. तो किरवली मधून खेळतोय आणि आता एका बाजूला किरण पाटीलचा विचार केला तर पहिल्या मॅच मध्ये 40 धावांचा एक विध्वंसक डाव त्यानं साकारला होता. परंतु आता इथून ते कन्सिस्टंटली परफॉर्मन्स त्याला करावा लागणार आहे. गोलंदाजी खरं तर त्याची ताकद आहे, परंतु हळूहळू एक परफेक्ट बॅटरी तो बनत चाललाय. 15 रन्स. ओ थोडासा कमी गतीने टाकला आणि टप्पा पडल्यानंतर थोडंसं लो राहणारा बॉल, खाली राहणारा बॉल आपल्याला बघायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. अशा प्रकारचे डॉट बॉल पॉवर प्ले मध्ये विशेषतः डॉट बॉल जेवढ्या संख्येने येतील तेवढा दबाव मात्र फलंदाजांवरती वाढत असतो. आपण नेहमीच बघितलंय आणि तो प्रयत्न आता केलाय. किरण पुन्हा एकदा पुढे टाकला बॉल फुल लेंथ परफेक्टली ओव्हर पिचचा बॉल होता, परंतु थोडासा अर्ली खेळला बॅटर योगेश्वर. थोडी अधिक ताकद या फटक्यामध्ये लावण्याचा प्रयत्न त्याने केला, परंतु कधी कधी आहे ना की आपण ताकदीपेक्षा टायमिंग वरती विश्वास ठेवणं गरजेचं असतं. वेल टाइम ज्या वेळेला तुम्ही कराल त्यावेळेला तुम्हाला चांगले रन्स मिळू शकतील, चांगला फटका तुमच्या बॅटमधून येऊ शकतो. प्रत्येक वेळेला निव्वळ ताकदीचाच खेळ नसतो. किरण पाटील हुशार आहे.
पॉवर प्ले मध्ये चांगलं कमबॅक. शॉट ऑफ लेन, फक्त दिशा दाखवली, बॉल डायव्हर्ट झालाय. बॉल टप्पा पडला बॅकवर्ड पॉइंटला, सरळ निघून गेला. 4 धावांसाठी चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. जसा की फटका थोडंसं ऑप्शनच्या बाहेर होता, फक्त यस बॅटचा टच त्या ठिकाणी बघायला मिळतो. आणि हे पहा, फिल्डरचं अनुमान थोडंसं चुकलं. पॉइंट असेल, बॅकवर्ड पॉइंट असेल, त्या फिल्डर्सला माहिती असणं गरजेचं. तुषार भंडारी कॅप्टन त्या ठिकाणी होता, आणि की टप्पा पडल्यानंतर बॉल हलकासा डायव्हर्ट होतो जेव्हा तुम्ही बॅकवर्ड बिहाइंड स्क्वेअर फिल्डिंग करता, त्या दिशेने मोस्ट ऑफ द बॉल अशाच प्रकारे येत असतात. 4 धावा तिथे मिळाल्यात. योगेश्वर वरती दबाव वाढत होता, तो दबाव आता कमी झालाय. पुन्हा एकदा त्याच दिशेने फिल्डर आहेत. आता पुन्हा थोडीशी फंबलिंग, एक धाव मिळाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न. मागच्या मॅच मध्ये देखील फिल्डिंग प्रश्नचिन्ह निर्माण करणारी फिल्डिंग आपल्याला बघायला मिळाली होती, आणि तेच जर फिल्डिंगचं कारण ठरलं की पहिला सामना जय मल्हार सिद्धिविनायक डेव्हलपर्स संघ पराभूत झाला होता. मला आठवते की त्या मॅच मध्ये कॅचेस प्रतीकला देखील जीवनदान तिथे मिळालं होतं, आणि त्यानंतर प्रतीक वाकडे जसा बरसला होता, वादळ आणि विध्वंसक खेळ त्याचा आपल्याला बघायला मिळाला होता. म्हणून फिल्डिंग तुम्हाला चांगली करावी लागेल. क्षेत्ररक्षण हा महत्वाचा भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. 21 धावात चांगली टोटल आहे. वेगवान फास्ट डिलिव्हरी, आणि याच वेगासाठी ओळखला जातो हा वेगाचा बादशाह आहे कॉटेल ऑफ भिवंडी. आणि आलाय डॉट बॉल, पूर्णपणे खोलून ठेवलं होतं बॅटर योगेश्वरला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय, आणि टप्पा पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये शॉर्प लेन स्विंगर आपल्याला बघायला मिळतोय लेफ्ट आर्मर किरणचा. आणि पॉवर प्ले तेथे संपलं. 21 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात, बरोबर 10.50 ची सरासरी. परंतु एक महत्वाचा पॉइंट की एकही विकेट गमावलेला नाहीये बॅटिंग करत असताना. हा प्लस पॉइंट असेल टीम 311 गावदेवी नांदकर समोर. बरोबर 10 मिनिट पहिल्या 2 ओव्हरसाठी आपण घेतलेत. योग्य त्या वेळेत षटकं सुरू आहेत, आणि अशाच प्रकारे तुम्हाला पुढेही षटकं टाकावी लागतील. यानंतर जो सामना होईल, चालू सामन्यातील विजेता संघ तुम्हाला खेळताना दिसेल RD11 किरवली सोबत. राकेशची दिघाडकर आता टक लावून पाहत आहेत की कोणता संघ येणार आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये क्षणात होत्याचं नव्हतं होत असं बघा ना. ज्या टीमनं शेवटच्या 4 बॉलमध्ये 17 चेस केल्या होत्या, त्या टीमला शेवटच्या 6 मध्ये 9 करता आल्या नाही. कुछ भी हो सकता है. हाच तर मोठा इतिहास, या जागतिक क्रिकेटमध्ये मोठा इतिहास नक्कीच रचला गेला असता, परंतु त्या इतिहासामध्ये आपल्या भारतीयांचं नाव काळ्या अक्षरानं असतं जर तो रनचेस झाला असतं तर. परंतु आपले सुदैव आणि आपली मेहनत, गुड कॅप्टन्सी. जसप्रीत बुमराच्या शेवटच्या 4 ओव्हरमध्ये 2 ओव्हर्स राखून ठेवणं, एवढी पिटाई होत असताना देखील धैर्य, पेशन्स कॅप्टनचं फार इम्पॉर्टंट होतं, आणि ते दाखवलं सूर्यानं. तुषार भंडारी आले आता टीमचा कॅप्टन, गोलंदाजी करण्यासाठी येतोय. सामना करेल बॅटर निखिल. 2 धावांवरती बॅटिंग करतोय. स्ट्राइक रेट त्याचा 100चा आहे, परंतु तो लगेचच वाढवू शकतो, ही ताकद त्याच्यामध्ये आहे. समोर स्टँड अँड डिलिव्हर्ड, उडवल्या बॉलला. 6 धावा षटकार. ओव्हर पिच बॉल होता, आणि स्लॉट मध्ये होता. परफेक्ट ओव्हर पिच, स्ट्रेटिश लॉंग ऑन, सीमारेषेच्या पलीकडे येणारा हा दर्जेदार हिट, सिक्सर पाहायला मिळाला. चर्चा आपण करत होतो की 2 बॉल मध्ये 2 वर बॅटिंग करतोय, 100च्या स्ट्राइक रेटनं बॅटिंग करतोय, परंतु निखिलकडे ती कला आणि ती क्षमता आहे की तो त्याचा स्ट्राइक रेट झपाट्याने वाढवू शकतो, आणि तो षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला. 27-27, प्रत्येकी 5 षटकांचा सामना, आणि तर 27 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला बघायला मिळतात. कधी कधी काय होतं की ज्यावेळेला लीग मॅचेस, फ्रँचायझी बेस मॅचेस होतात, त्यावेळेला संघांमध्ये तेवढासा जम बसलेला देखील नसतो. परंतु आय थिंक ऑक्शन सेरेमनी होऊन बरेचसे दिवस मिळाले होते टीम्सकडे एकत्रित होण्यासाठी, सराव करण्यासाठी.
भंडारी पुन्हा लॉब केलाय, परंतु आता मिस टायमिंग. लॉंग ऑन वरून किरण पाटील आलाय. झेलची संधी आणि चूक करणार नाहीये. पकडलाय झेल आणि पहिला फलंदाज होतोय फेल. पहिला धक्का. चांगली रनिंग कॅच आपल्याला बघायला मिळाली त्या ठिकाणी किरण पाटीलच्या माध्यमातून. निखिलला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. एका सिक्सर नंतर पुन्हा सातत्याने मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न त्याच्याकडून आपल्याला नक्कीच दिसला. मात्र फायनली त्या ठिकाणी तुषार भंडारीनं कमबॅक केलाय विकेट प्राप्त करत असताना. नवीन बॅटर अक्षय कोळी, टीमचा आयकॉन खेळाडू मैदानामध्ये एंटर होतोय. योगेश्वर एका बाजूने 10 चेंडूंचा सामना त्याने केलाय. 17 धावा वैयक्तिक त्याच्या बॅटमधून बघायला मिळतात. आणि आता अक्षय कोळी आलाय. स्टार्ट चांगला मिळाला, परंतु त्या स्टार्टला पुढे कॅरी फॉरवर्ड करणं, त्याच वेगानं रन्स बनवणं फार गरजेचं असतं. आतापर्यंत तरी चांगला वेग मिळालाय फलंदाजांना बॅटिंग करताना, कारण तिसरं षटक सुरू आहे आणि 27 धावा या स्कोर कार्डवरती आहेत. तुषार पुन्हा एकदा राऊंड द विकेट. ओहो, यावेळेला आडव्या बॅटनं लखन पाटील, वन ऑफ द ग्रेट फिल्डर. काय फिल्डिंग आहे. दुसरा धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आणि 2 धावा मिळाल्यात, परंतु 2 धावा वाचवल्यात असे आपण म्हणू शकतो. अक्षरशः झपाटला होता बॉलवरती मिड विकेट वरून. एक सिनियर क्रिकेटर आहे. त्याच्या फलंदाजीसाठी खरं तर सावधकर बेचैन व्हायचे की कधी लखन मैदानाच्या आतमध्ये येतो आणि त्याची फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. परंतु मधला काळ थोडीशी इंजरी आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा क्रिकेट प्रती असणारी ही निष्ठा मैदानाकडे आपल्याला आपोआप घेऊन येत असते. क्रिकेट प्रती असणार आपलं प्रेम, आणि पुन्हा तो मैदानात दाखल झाला. परंतु तेच क्षेत्ररक्षण त्याने केलंय. आता झेल पुन्हा जागेवरून लेफ्ट राईट कुठे जावं लागलं नाही किरणला. सरळ त्याच्या हातात चेंडू आला. आणखी एक फलंदाज बाद. दुसरी सफलता त्या ठिकाणी मिळाली आहे तुषार भंडारी. 2 विकेट्स प्राप्त करत असताना अक्षय कोळी शून्यावर बाद होतोय. मोठा धक्का लागलाय. यस, पहिल्या बॉलवर 2 धावा त्याने पूर्ण केल्या होत्या आणि फक्त 2च धावा त्याच्या डावामध्ये आपल्याला बघायला मिळाल्या. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय लोवर फुल टॉस, समोर लॉफ करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन क्लिअर करायचं होतं आणि किरण पाटीलला त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला कुठेच जावं लागलं नाही. जिथे तो उभा होता तिथेच चेंडू आला. होम डिलिव्हरी आणि झेल त्यानं पकडल्या. दुसरा या ओव्हर मधील विकेट मिळाली दुसरी तुषार भंडारीला. 29ला 2. कमबॅक केलाय. षटकार लागला पहिल्याच बॉलवर, परंतु त्याच्यानंतर हा पलटवार आपल्याला बघायला मिळतो. ओव्हर्स जिंकाव्या लागतात. जसं की टेस्ट क्रिकेटमध्ये आपण पाहतो की एक सत्र, एक सेशन जिंकणं गरजेचं असतं, तेव्हा तुम्ही त्या टेस्ट मॅच मध्ये हावी होता. तसं की अनलिमिटेड ओव्हर्स मध्ये तुम्हाला ओव्हर्स टार्गेट कराव्या लागतात. बॅटर्सचा एक टार्गेट असतो की या ओव्हरमध्ये मला एवढ्या रन्स करायच्यात. गोलंदाजाचा एक टार्गेट असतो की या ओव्हरमध्ये मला ह्या रन्सवर थांबवायचं आहे. तेव्हा तुम्ही जाऊन तो सामना जिंकू शकता. प्रत्येक मोमेंट महत्वाची असते क्रिकेटमध्ये. हा बॉल फुल टॉस. मयूर दळवी आलाय. हा देखील हार्ड हिटर बॅटर आहे. 1 धावी ते मिळाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. थ्रो देखील चांगला आला, परंतु 2 धावा घेण्यापासून नाही रोखू शकत. या 2 धावांनी स्कोर पुढे गेलेला आहे. धाव फलकावरती 31 धावा. या ओव्हरमध्ये विकेट आल्या, परंतु 2 विकेट नंतर देखील 10 रन्स आतापर्यंत तुषार भंडारीनं खर्च केलेले आहेत. म्हणून दोन्ही टीम करिता हे षटक चांगलं राहिलं आतापर्यंत. 31 धावा, 31 रन्स. ओ, शॉट ऑफ लेन कट करायचा होता आणि फलंदाज बाद. फलंदाजाला या यादीतून कट केलाय. विकेटचं पतन. शॉट ऑफ लेन बॉल होता, कमजोर चेंडू होता आणि जागेवरून लॅक ऑफ फुटवर्क देअर फ्रॉम मयूर दळवी. जो फुटवर्क हवा होता तो मिळालाच नाही. हे जागेवरून कट करण्याचा प्रयत्न
आणि थोडासा अँगल क्रिएट करत असताना बॉल बाहेर निघत होता. छेडखानी करण्याचा प्रयत्न केला आणि बॅटरच्या यादीतून कट केलं आणि त्या ठिकाणी मिळाली तिसरी विकेट तुषार भंडारीला. योगेश्वर एकटा एका बाजूनं बाजू धरून आहे. किरण पाटील साठी बेस्ट ऑफ लक. नेहल म्हात्रे बाहुबली यांच्याकडनं आलेल्या त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आणि आपण पाहतोय की या स्पर्धेचा आनंद अजूनही बरेचसे प्रेक्षक घेत आहेत ऑनलाईन. संकेत दळवी देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्यांनी या स्पर्धेला आणि 311 नानकरला शुभेच्छा दिल्यात. त्यांचे स्वागत. किरण पाटील आल्या गोलंदाजी करण्यासाठी आणि हा बॉल थोडासा खाली राहणारा. विकेटनं खूप चांगली मदत केली आहे. रिव्हर एंड कडनं किरण गोलंदाजी करतोय. पहिलं षटक देखील आपण बघितलं की जिथे डबल बाउन्स पाहायला मिळाला आणि विकेटचं सहाय्य त्याला मिळालं आणि इथेही थोडासा चेंडू खालीच राहिलाय. निर्धाव येतोय. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 31 धावा. 10च्या गतीनं धावा जोडल्यात. याच गतीने धावा जोडल्या तर प्रोजेक्टेड स्कोर तुम्हाला बघायला मिळेल 50 रन्स. वाईड यॉर्कर हा चेंडू आपल्याला बघायला मिळतो. चेंडूचा पाठलाग करण्यात आला. क्षेत्ररक्षक डीप मधून येतात. एक्स्ट्रा कव्हरचे आणि त्याच्यावरती मिळते फक्त एकच धाव. सिंगल धावफलक आता पुढे नेण्याचा प्रयत्न. दबाव आता वाढत गेला. योगेश्वर आल्या सुरुवातीपासून तो चांगले फटके खेळत होता परंतु एका बाजूने विकेट्स येत राहिल्या आणि पुन्हा त्याच्यावर देखील आता दबाव वाढत गेलाय. अंडर प्रेशर आता इथून बॅटिंग बघायला मिळते परंतु दबावाला झुगारून जो खेळेल दबावावर जो मात करेल तोच तर यशस्वी होणार आहे. यश तसंही सहजासहजी कोणाला मिळत नाही. त्याच्यासाठी भरपूर संघर्ष करावा लागतो. इथे देखील खोदात टाकलेला बॉल अक्षरशः खोदूनच काढावा लागला आणि ते पहा दुसरी धाव. थोडस चकल करताना दिसला गोलंदाज. फंबळ होताना नाही त्याचा फायदा लगेच उचललाय फलंदाजांनी. 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या गेल्या. विशाल आल्या नवीन बॅटर विशाल पाटील मॅन फ्रॉम जांभूलपाडा आणि 2 धावांनी स्कोर पुढे जाताना 34 आकड्यावर 34 रन्स. जिंकणं महत्वाचं आहे. जो जिंकेल तो टिकून राहणार. जो पराभूत होणार त्यांचा प्रवास ALPL सीझन 3 मधून संपुष्टात येणार. म्हणून दोघांसाठी हा महत्वाचा सामना आहे. वाव जबरदस्त हार्ड लेंथला हिट करत असताना चांगला बाउन्स प्राप्त केला. वेगवान बाउन्सर पाहायला मिळतोय. येतोय डॉट बॉल. शरीर भेदी हा चेंडू होता. टप्पा पडला आणि शरीराच्या दिशेने एवढा वेगाने येत होता की अक्षरशः फलंदाजाने डोळे मिटले. क्वार्टर ऑफ B1D किरण पाटील. सावध एक्सप्रेस पटरीवरती आली आहे. रुळावरती आली आहे सावध एक्सप्रेस. फुल टॉस. इथे देखील वेल टाइम करता आलं नाहीये. खेळायचं होतं ऑन साइडला. बॉल येतोय सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑन मधून फिल्डर येतात आणि पुन्हा खराब क्षेत्ररक्षण. किरणच्या विरुद्ध ज्याही रन्स आलेत ना तेव्हा क्षेत्ररक्षण खराब झालेलं आपल्याला बघायला मिळालं. एक चौकार देखील पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिला आणि 3 वेळा सिंगलला डबल मध्ये होताना आपण बघितलं. अदरवाईज बॅटर्सना त्याच्या विरुद्ध चांगला खेळ साकारता आलेला नाहीये. 36 धावा 36. शेवटचा बॉल 4थ्या षटकामधील. आता कुठेतरी रन्स थांबल्यात. या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा आल्यात. ओ क्लीन बॉल. शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. अराउंड द लेग ट्रिपल आउट वस्त केल्या सावध एक्सप्रेस. किरण पाटीलनं फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. 4 ओव्हरचा खेळ देखील संपला आणि 4 षटकांमध्ये 36 ला 4.
बरोबर 4 षटकांकरिता आपण पाहतोय की इथे वेळ घेतलाय तो 23 मिनिटांचा, त्यामधून आपण 3 मिनिटं ही वजा करतो. चला तर योग्य त्या वेळेत आपण 4 ओव्हर पूर्ण केलेत, परंतु आता वेळ घेऊ नका. इथूनही वेळ आपण जर घेतला तर मग एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घेतला जाईल. लक्षात ठेवा उद्याच्या मॅचेस, पहिली जी मॅच होणार आहे उद्या हो काय फिल्डिंग आहे. व्हॉट एक्सलंट एफर्ट. सुपर एफर्ट फ्रॉम फिल्डर विशाल पाटील. धावा वाचवल्यात आपल्या टीम करिता. पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्यात आलं होतं. दामू म्हात्रे आले आणि ते पा अकुट टप्प्याचा बॉल, पुलचा फटका, पॉवरफुल फटका होता, परंतु या फिल्डरचं कौतुक करावं लागेल. वा काय फिल्डिंग आहे, लाजवाब. आणि काय कॅमेरा वर्क. दूध का दूध, पानी का पानी. एसके एंटरटेनमेंट. मनोरंजन मनोरंजन आणि मनोरंजन. 7 स्टार प्रेझेंट ALPL सीझन 3. जबरदस्त फिल्डिंग. या सर्व गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील, कारण तुम्ही पाहताय आमने लोणारचा वर्ल्ड कप, आमने लोणार प्रीमियर लीग. तो जिंकणार त्याचा वर्षभर त्या टीमचा बोलबाला आपल्याला बघायला मिळणार. ग्रामीणचा खेळ करत असताना खूप साऱ्या मॅचेस आपण खेळत आलो, टुर्नामेंट्स खेळत आलो, परंतु ही स्पर्धा प्रत्येकी टीम ओनरचं आणि खेळाडूचं स्वप्न असतं एकदा तरी आपण जिंकावी. आणि दामूचा बाउन्सर चांगल्या लेंथवर निर्धाव येतोय. धावा धाव फलकावरती 38. 38 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. धावांसाठी संघर्ष वाढलाय. योगेश्वर अजूनही मैदानात आहे. ऑन राईटचा फटका मिड विकेटला. फिल्डर एकदा मिळाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न. अंडर आर्म थ्रो आणि इथे ओव्हर थ्रो जरूर झाला होता. 2 धावा मात्र मिळाल्या. बॅकअप साठी फिल्डर येत आहेत आणि या 2 धावांनी स्कोर आता पुढे गेलेला आहे. 40 आकड्यावरती 40 रन्स. जय मल्हार, सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, रुपेश सपाटे आणि उमेश पाटील फॅम टीम. आणि एका बाजूला तुम्ही पाहतायत मनोज पाटील फॅम टीम, डिफेंडिंग चॅम्पियन 311 गावदेवी नानकर. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. किमान एखादा मोठा फटका शोधावा लागेल योगेश्वरला. तो शोधलाय. स्टँड अँड डिस्पॅच. खडे खडे बॉलला भिरकावून दिला मिड विकेटच्या पलीकडे. फुल पॉवरफुल सिक्सर. हॅव अ लुक ॲट दॅट. काय फटका खेळलाय. तेवढाही अखूट टप्प्याचा नव्हता. बॅटर थोडासा मागे गेला. डेप्थ ऑफ द क्रीज. थोडासा बॉक्स मध्ये जात असताना स्वतःला एक कम्फर्ट झोन मध्ये आणल्यात यांनी. हे पहा सुपर पॉवर जनरेट केली फटक्या मागे आणि सिक्सर आलाय. आणि बघता बघता योगेश्वर 28 वर जाऊन पोहोचला आणि शेवटचे 2 बॉल बाकी. 46वा फायटिंग टोटल कडे वाटचाल. गोलंदाजी अटॅक चांगला आहे 311 गावदेवी नानकर कडे. करंट रन रेट 9.86 आणि याच गतीने धावा बनवल्या तर 50च्या आसपासच दिसतात. परंतु आता या 2 बॉलवर एक मोठा फटका खेळणं गरजेचं असेल.
83 गावदेवी नांदकर संघ तोच जर विचार करतोय की 50च्या वर एक सायकोलॉजिकली आपण समोरच्या टीमला थोडंसं दडपणामध्ये टाकू शकतो. मॅच सुरू करा. आणि आज तसंही आपण बघतोय की जास्तही मोठा टार्गेट आपल्याला बघायला मिळाला नाही. प्रत्येकी मॅच मध्ये 62 मॅच मध्ये 61 62 पाहायला मिळाला. एक मॅच मध्ये 55 बघायला मिळाला. आणि आता चौथा सामना आहे जिथे त्याच दिशेनं रन्स आपल्याला बघायला मिळतात. परंतु आता वेळ बदलली अजय सर. जसं आपण मध्यरात्रीमध्ये येतो तसं बॅटिंग कठीण होते. पुन्हा टप्पा आहे परंतु यावेळेला बॉल फट हवेत आहे आणि इथून किरण पाटील चेंडूच्या खाली येतोय. तिसरा झेल पकडल्या डावात. फायनली दामू म्हात्रे त्या ठिकाणी विकेट क्लेम करत असताना चांगला डाव. 28 धावांचं एक महत्वपूर्ण योगदान या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं. चला बॅटर्स, तुम्हालाही जो वेळ आहे तो माहिती असणं गरजेचं आहे. 30 सेकंडच्या आतमध्ये तुम्ही मैदानामध्ये यायला हवे. परंतु आज विशालच्या क्षेत्र रक्षणाची चर्चा भरपूर होते आणि लगेचच ते व्हिडिओ कदाचित इंस्टाग्रामला येऊ शकतं. आमने लोणारचे एडिटर्स देखील मैदानात चहू बाजूने बसलेले आहेत. शिट्ट्यांचा गजर, टाळ्यांचा गजर स्वर्गीय मकरंद दत्तू पाटील स्टँड मधून आपल्याला ऐकायला मिळतोय. आणि तसे आज मकरंद स्पोर्ट मुठवाळनं 2 मॅचेस जिंकल्यात. म्हणजे आता मोठ्या संख्येने त्यांचे प्रेक्षक क्वार्टर फायनलला आवर्जून येतील. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द इनिंग. बॉल तयार. पुन्हा टप्पा. यावेळेला हुक केलाय. काय फटका राकेशचा. दमदार हिट आहे आणि विकेश कोहलीनं बॉलला पाठवलं सर सीमारेषेच्या पलीकडे. सिक्सर. ये बल्लेबाज कहा रखे गए थे. विकेश कोहली वन ऑफ द डेंजरस बॅट्समन फ्रॉम नक्षत्र चौदरपाडा. नेहमीच त्याला टाईट सिच्युएशन मध्ये बॅटिंग करताना बघितले परंतु त्याचं भरपूर लेट येणं झालंय आणि आला आणि बॉलला पाठवलं 6 धावांसाठी षटकार. आणि एकूण धावा झाल्या धावफलकावरती 52. 53 धावांचं लक्ष असेल जय मल्हार सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टीम समोर.
53 धावांचं लक्ष्य आणि आता 53 या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झाली आणि आता आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल एव्हरग्रीन कॉमेंटेटर मिस्टर अजय गरज सरांचा. थँक्यू. थँक्यू सो मच समीर ठाकरे. त्रियांश 11 कामदेवी नांदकर विपक्ष जय मल्हार सिद्धिविनायक डेव्हलपर्स आणि जय मल्हार सिद्धिविनायक डेव्हलपर्स समोर 53 धावांचं टार्गेट. चांगली बॅटिंग राहिली आहे. खरं तर आज ऑन एन ॲव्हरेज आपल्याला अशाच धावा पाहायला मिळत आहेत. प्रतिषटक 10 ते 11 धावा प्रत्येक मॅचमध्ये. त्याच्यामुळे हे टार्गेट जबरदस्त आहे. परंतु गोलंदाजांना देखील तेवढीच चांगली कामगिरी करावी लागणार आहे सामना जिंकण्याकरिता. किरण पाटील आणि हरीश पाटील ही सलामीची जोडी. किरण पाटील ऑन स्ट्राईक आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आपण बघतोय अक्षय कोळी. रनचेजला सुरुवात. पहिला बॉल. हो, चांगला बॉल आहे, चांगल्या लेंथवर. किरणनं सुरुवातीला एक आक्रमक फटक्यासाठी पवित्रा घेतला होता, परंतु शेवटच्या क्षणाला पूर्णपणे सन्मान दिला त्या बॉलला. बॅकफुटला जात असताना बचावात्मक फटका. बॅकवर्ड डिफेन्सिव्ह स्ट्रोक. डॉट बॉलनं सुरुवात. चांगला बाउन्स होता खरं तर या बॉलमध्ये आणि किरण थोडासा क्रीज पासून पुढे देखील आला होता, परंतु अखेर त्याने आपल्या फटक्यावर आवर घातला. मागच्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग किरणची राहिली होती. 40 धावा तब्बल बनवल्या होत्या. हो, चांगला फटका हुक केलाय. फिल्डर पाठलाग तर करतायत परंतु नाही पोचू शकणार. बॉल सीमा पार. किरणच्या बॅटमधून येतोय दमदार चौकार. फार चांगल्या पोझिशन मध्ये येत असताना, चेंडूच्या लाईनच्या आतमध्ये जात असताना, यावेळेला जास्त वेग नव्हता खरं तर या बॉलमध्ये. शॉर्ट बॉल देखील होता आणि किरण सारख्या फलंदाजासमोर असे कमजोर बॉल टाकले गेले तर मात्र रिझल्ट असाच काहीसा पाहायला मिळेल. पहिला बॉल डॉट होता परंतु दुसऱ्या बॉलवर चौकार ठोकत असताना आपल्या डावाची सुरुवात केली किरण पाटीलनं. जबरदस्त फॉर्म मध्ये राहिलाय संपूर्ण हंगामामध्ये. आमले लोणार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ज्या स्पर्धा झालेल्या आहेत त्या बऱ्याच स्पर्धा त्याने गाजवलेल्या आहेत आणि ALPL मध्ये देखील किरणचा जलवा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या मॅचमध्ये देखील चांगली अष्टपैलू कामगिरी राहिली होती. या मॅचमध्ये देखील गोलंदाजी सुरुवातीला चांगली केली आणि आता फलंदाजीमध्ये देखील चांगली सुरुवात करताना पाहायला मिळतोय. स्पर्धेचा हा तिसरा दिवस, तिसरी रजनी. उद्या ग्रुप डी चे सामने आपल्याला पाहायला मिळतील. जगन शेठ पाटील यांचा संघ जानू स्पोर्ट्स इताडे. पहिल्या मॅचमध्ये त्यांच्यासमोर आव्हान राहील विकी शेठ पाटील आणि जयदीप शेठ पाटील यांचा संघ पाटील डेव्हलपर्स बापगावचं. पावलांचा वापर. कडक शॉट. मिडॉनच्या डोक्यावरून बॉल थेट लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. सुपर 6. लाजवाब फटका आणि अशीच फलंदाजी मागच्या मॅचमध्ये देखील केली होती. फुटवर्क जबरदस्त दाखवलं होतं. त्या मॅचमध्ये देखील समोरच्या बाजूने खूप चांगले फटके पुढे सरसावत खेळले होते. या वेळेला बरोबर हाफवॉलीमध्ये बॉल घेतला आणि तदनंतर लॉफ्टेड क्लासिकल ऑन ड्राईव्ह. जबरदस्त टायमिंग किरण पाटीलचं. अगोदर चौकार, त्याच्यानंतर षटकार आणि आता प्रेशर वाढलंय गोलंदाज अक्षय कोळीवर. तीन चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या बिनबाद 10. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न फलंदाजांचा असणारच आहे, कारण टार्गेट 50+ आहे. 5 ओव्हर्समध्ये 53 करायचे आहेत. यावेळेला स्वीप केलाय. ओ व्हॉट अ शॉट. डीप मिडविकेटला फिल्डर आहे मात्र त्याच्या आवाक्या बाहेर. नो बॉलचा देखील इशारा. हो, फिल्डरने देखील जीवाच्या आकांत्यानं प्रयत्न केलेला आहे. जरा लक्ष द्या तिकडे.
अफलातून बॅटिंग किरण पाटीलची आपल्याला पाहायला मिळते. डीप मिड विकेटच्या फिल्डरने देखील जीवाच्या आकांत्याने अगदी प्रयत्न केला होता आणि त्यामुळे तिकडे थोडासा तो जायबंदी देखील झालेला आहे, त्याच्यामुळेच खेळ थांबवण्यात आलेला आहे. परंतु नो बॉलवर हा चौकार आलाय. अक्षय कोळी आता मागडा ठरताना दिसतो. या पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचली आणि जणू काय एखाद्या स्पिनरचा सामना करतोय की काय किरण पाटील. अशा पद्धतीनं त्याने फटके खेळलेत. या अगोदर पुढे सरसावत असताना स्टेप आउट करून षटकार मारला होता आणि आता अगदी फ्रंटफुटला येत असताना जबरदस्त स्वीप शॉटचा वापर केलाय. फिल्डर होता डीपमध्ये विशाल. खूप चांगला प्रयत्न त्याचा आपल्याला पाहायला मिळाला आणि जास्त गंभीर खरं तर दुखापत नाहीये. पुन्हा एकदा तो खेळण्यासाठी देखील सज्ज झालेला आहे. चला आपण खेळ सुरू करूयात. सुरुवात लाजवाब आहे किरण पाटील कडून. 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून निघालाय. पुढचा बॉल फ्री हिट देखील असणार आहे. पॉवर प्ले पूर्णपणे फोडत असताना किरण पाटील पहिल्या षटकामध्ये. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. 83-11 गावदेवी नानकर. 83-11 कडून चांगली बॅटिंग योगेश्वर पाटीलची आपल्याला पाहायला मिळाली. सलामीला आला होता. 28 धावांचं चांगलं योगदान त्याने दिलं आणि त्याच्याच खेळच्या जोरावर 50चा आकडा पार केला गेला. टोटल तर चांगली बनवली आहे, पण गोलंदाजांना आपलं काम चोखपणे बजावावं लागणार आहे, जे आत्तापर्यंत खरं तर पहिल्या षटकामध्ये झालेलं नाहीये. आणि हा तो नो बॉल, मागचा बॉल, योग्य निर्णय पंचांचा आपल्याला पाहायला मिळालाय. फिफ्टीन रन्स ऑन द बोर्ड. येथून आणखी 38 धावांची आवश्यकता आहे. सावतगावचे युवा उद्योजक अक्षय पाटील यांचं आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत. काल देखील खंडूशेठ पाटील यांच्या समवेत ते उपस्थित राहिले होते. थोडे लेट येतात पण थेट येतात. बॉल हवेत आहे, मिस टाइम फटका, परंतु फ्री हिट. सुरुवातीला धाव घेण्याचा प्रयत्न, इकडे नॉन स्ट्रायकर एंडला संधी होती धावचीतची. बरंच जास्त बॅकअप केलं होतं हरीशनं सिंगलसाठी. सुरुवातीला किरण देखील निघाला होता, परंतु किरणनं नंतर माघार घेतली आणि अखेर हरीशला देखील माघार घ्यावी लागली. झेल टिपला गेला होता फ्लाय स्लिपच्या दिशेनं, परंतु नुकसान होणार नाहीये कारण हा फ्री हिट बॉल होता. किरण पाटील साठी पारितोषिक अक्षय पाटील यांच्याकडून लावण्यात येत आहे. महेंद्र शेठ पाटील यांच्याकडून पारितोषिक असणार आहे. सलगच्या 3 षटकारांसाठी आणि सलगच्या 3 चौकारांसाठी दरम्यान चांगला स्टॉप शॉट फाईन लेगच्या दिशेनं. लेग बाईचा इशारा, एक धाव मिळते. 1000 रुपयांचं पारितोषिक असेल किरण पाटील साठी सलगचे 3 चौकार आणि सलगच्या 3 षटकारांसाठी. मागच्या मॅचमध्ये 40 धावांची अप्रतिम खेळी साकारली होती. याही मॅचमध्ये दमदार सुरुवात केली किरण पाटीलनं. धावसंख्या आपण बघतोय बिनबाद 16 आणि आता प्रथमतच या मॅचमध्ये स्ट्रायकिंग एंडला हरीश पाटील. मागच्या मॅचमध्ये विशेष काही करू शकला नव्हता, पण आता पुन्हा एकदा संधी त्याला मिळालेली आहे आणि ही फार महत्त्वाची मॅच आहे दोन्ही संघांकरिता, कारण हा नॉकआउट सामना आहे. जो संघ जिंकेल तो पुढच्या मॅचमध्ये खेळेल, जो संघ पराभूत होईल तो संघ स्पर्धेच्या बाहेर फेकला जाईल. ड्राईव्ह केलाय, बॉल हवेत आहे, परंतु गॅपमध्ये जबरदस्त एफर्ट फिल्डरचा. वायडिश मिड ऑफला स्वतःच्या डावीकडे जात असताना सर्कलच्या थोडासा बाहेर जात असताना बॉल अडवलाय. अथवा हा चौकार देखील पाहायला मिळाला असता. टायमिंग चांगलं होतं, एकच मिळाली आहे आणि याचबरोबर षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या बिनबाद 17. जय मल्हार सिद्धिविनायक डेव्हलपर्स. जय मल्हार सिद्धिविनायक डेव्हलपर्स संघ रुपेश शेठ सपाट आणि उमेश शेठ पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. दुसऱ्या बाजूला 83-11 गावदेवी नानकर, नानकरचे माजी उपसरपंच मनोजदादा पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ. व्यासपीठाचं दृश्य अगदी मध्यरात्री देखील बरेच मान्यवर आपल्या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. या
क्रिकेट स्पर्धेवर असलेलं मान्यवरांचं प्रेम, आयोजकांवर असलेलं मान्यवरांचं प्रेम आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली ही 7 स्टारची स्पर्धा आहे आमने लोणार प्रीमियर लीग 2026. थोडं स्पीडअप करायचं आहे. खेळाडूंना विनंती असेल, फार अधिकचा वेळ आपल्याला खर्च करता येणार नाहीये. पहिली 4 षटकं ही 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत, हे लक्षात असू द्या. कॅप्टन मयूर दळवी. आणि आता गोलंदाजीसाठी पियुषला आणलं गेलंय. पॉवर प्लेचं दुसरं आणि शेवटचं षटक. लेफ्ट आर्म गोलंदाज पीसी संघासाठी ग्रामीण क्रिकेटमध्ये भरपूर चांगली कामगिरी या पियुषची आपल्याला पाहायला मिळत असते. आणि आता या मॅचमध्ये देखील त्याचा रोल फारच महत्त्वाचा ठरणार आहे. 24 बॉल्समध्ये फक्त 36 धावांची आवश्यकता आहे. रुपेश शेठ सपाट यांच्याकडून देखील आता सलगच्या 2 षटकारांसाठी किरणसाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल. स्विच इट करण्याचा प्रयत्न होता. पहिल्याच बॉलवर थोडंसं अपील झालं, अपील फेटाळले पंचांनी. रमेश मात्र मुख्य पंचांच्या भूमिकेत आहेत. लेग बाईटचा मात्र इशारा केलाय. सिंगल कंप्लीट. धावसंख्या जाऊन पोहोचले 18वर. पायाभरणी तर मजबूत केलेली आहे पहिल्या षटकामध्ये, विशेषतः किरण पाटीलनं. आणि विकेटच्या शोधात आता मात्र 83 गावदेवी नांदकर संघ. लवकरात लवकर ही जोडी फोडावी लागणार आहे. मोठं चॅलेंज आहे गोलंदाजांसमोर, परंतु गोलंदाजी देखील भक्कम आहे या टीमकडे. पियुष लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ठरवलं होतं सुरुवातीलाच की स्वीप लगावायचं आहे, बरोबर एक्झिक्यूट करता आला नाही. याही वेळेला अपील पाहायला मिळालं, परंतु फ्रंटफुटला बराच पुढे काढून खेळण्याचा प्रयत्न केला होता. लेग बाईटचा पुन्हा एकदा इशारा. चांगली सुरुवात या षटकाची गोलंदाज पियुषच्या माध्यमातून. पहिल्या 2 बॉल्सवर 2 सिंगल्स, त्या देखील लेग बाईटच्या रूपात. आणि थोडंसं संभ्रमात फलंदाजांना जरूर त्याने टाकलंय. जास्त वय नाहीये, जास्त अनुभव नाहीये पियुषकडे, परंतु प्रतिभा जबरदस्त. आणि आता सुपर्ब यॉर्कर. स्विच हिटचा प्रयत्न फसलाय. त्रिफळा उद्ध्वस्त. बॅटर बाद. हरेश पाटीलच्या खेळीचा अंत. मागच्या मॅच मध्ये देखील निराश केलं होतं हरेशनं, आणि याही मॅच मध्ये निराश करत असताना सरळ बॅटनं खेळण्याची आवश्यकता होती, कारण रिक्वायर्ड रेट जास्त नाहीये, परंतु हा त्याचा मनपसंत फटका राहिलाय. स्विच हिटचा प्रयत्न होता. सुपर्ब यॉर्कर. बरोबर 2 पायांच्या मधून बॉलनं धडक दिली आहे डाव्या एष्टीला. एष्टी उद्ध्वस्त. फलंदाज बाद. पहिला धक्का बसलाय 19 या धावसंख्येवर जय मल्हार सिद्धिविनायक डेव्हलपर्स टीमला. नवीन बॅटर विशाल मैदानामध्ये येतोय. मुठवल संघासाठी ग्रामीण क्रिकेटमध्ये विशालला आपण पाहत असतो खेळताना. मागच्या मॅचमध्ये दामो आला होता 1 डाऊन खेळण्यासाठी, आणि बराच वेळ त्याने खेळपट्टीवर घालवला होता. भरपूर स्ट्रगल देखील त्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. नंतर एक षटकार त्याने समोर मारला होता, पण या मॅचमध्ये थोडी वेगळी रणनीती आहे. त्या मॅचमध्ये संघ प्रथम बॅटिंग करत होता, आता धावांचा पाठलाग करायचा आहे. पावलांचा वापर, लॉफ्ट केलाय बॉल. वाईडिश लॉंग ऑनला तिकडे फिल्डर उपस्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली फेक देखील पाहायला मिळते. फक्त 1 धाव मिळणार आहे. आल्या पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न फलंदाज विशालचा. एक अटॅकिंग माइंडसेट घेऊन तो देखील मैदानामध्ये उतरलेला आहे, आणि दोन्ही फलंदाजांना चांगल्या प्रकारे ठाऊक आहे, इकडनं जर 2-3 मोठे फटके आले तर पूर्णपणे सामना आपल्या बाजूने येऊ शकतो. किरणची भूमिका फार महत्त्वाची ठरणार आहे. पुढचा बॉल. स्वतःला यॉर्क करून घेतलंय पावलांचा वापर करत असताना, मात्र विथ द स्ट्रोक धाव ठोकली आणि धाव कंप्लीट. चांगलं बॅटल रंगलंय. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीनं आतापर्यंत ॲक्युरसी दाखवली आहे गोलंदाज पियुषने या षटकामध्ये. हात उघडण्याची जास्त मुभा कुठल्याही फलंदाजाला त्याने दिलेली नाही. पहिलं षटक फार खर्चिक होतं. यावेळेला बघितलं होतं फलंदाज पावलांचा वापर करतोय. अगदी इष्टांच्या रोखानं टाकण्याचा प्रयत्न केला, थोडासा पायांकडे बॉल ठेवला, फॉलो केलं थोडंसं फलंदाजाला. नेक्स्ट बॉल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बीट केलंय ऑफस्टिकच्या बाहेर. आणखी एक चांगला बॉल, आणि याच बरोबर हे अफलातून षटक समाप्त होतंय पियुष पाटीलचं.
2 षटकांचा खेळ संपलाय. पॉवर प्लेज डन अँड डस्टेड. धावसंख्या 1 बाद 21 आणि आता समीकरण आहे 18 चेंडू 32 धावा. चलिए 83 गावदेवी नानकर टीम, आपको ज्यादा देर के लिए टीम मीटिंग नहीं लेनी है, तुरंत फील्ड सजाए और खेल को जारी रखे. 18 गेंदे और 32 रन, ये है समीकरण. ग्रुप सी का ये चौथा मैच है और नॉकआउट मुकाबला. जो जीता वही सिकंदर और जो हार गया समझो टूर्नामेंट से बाहर गया. एक ही विकेट गिरा है, जरूर वो प्लस पॉइंट माना जा सकता है, लेकिन जिस तरह से पीयूष ने गेंदबाजी की है काबिले तारीफ. अपनी टीम को एक अच्छा मौका जरूर दिया है उन्होंने. पहला ओवर बहुत ही महंगा रहा था अक्षय कोहली का और अब गेंदबाजी में बदलाव किया जा रहा है. विशाल पाटिल आक्रमण पर आते हुए. चलिए थोड़ा स्पीडअप करें प्लीज. 83 गावदेवी नांदकर. विशाल पाटिल पिछले मैच में 2 ओवर्स डाले थे उन्होंने और पहला ओवर उसमें बहुत ही कमाल का था जिसमें उन्होंने सिर्फ 3 रन खर्च किए थे. अच्छा शॉट है, गैप में निकाल दिया है गेंद को. कम से कम 2 रन लेना चाहेंगे. फील्डर को मशक्कत करनी पड़ी लेकिन बढ़िया फील्डिंग डीप में. 2 रन लेने से हालांकि रोक नहीं पाए हैं किरण पाटिल. हर तरह के शॉट्स खेलना जानते हैं. टेक्निक बहुत ही जबरदस्त है, काफी साउंड टेक्निक मानी जाती है किरण पाटिल की और वो बार बार देखने को मिल रहा है. जब जरूरत पड़ती है तो इम्प्रोवाइज शॉट्स भी खेलते हैं, स्लॉग हिटिंग भी कर सकते हैं, लेकिन ज्यादातर गेंद के मेरिट पर खेलने का प्रयास करते हैं. इस बार पुल किया, गेंद हवा में है, काउ कॉर्नर पर खिलाड़ी ओहो नहीं कैच कर पाए. गेंद मैदान के बाहर, सिक्सर. मुश्किल अवसर जरूर था लेकिन यह मौका था. फील्डर बाउंड्री लाइन के थोड़े से अंदर थे, वहां पर जंप का टाइमिंग थोड़ा सा गलत रहा. हल्का सा रूम बनाया किरण ने, लेग स्टंप के बाहर जाकर उस गेंद को खींच के मारा था इन फ्रंट ऑफ मिड विकेट, खाउ कॉर्नर बाउंड्री लाइन की तरफ. और ये देखिए कहीं ना कहीं वो जंप का टाइमिंग जो है वो थोड़ा सा गलत रहा. ये मुश्किल जरूर था लेकिन आपको इस तरह के कैचेस भी लपकने पड़ेंगे यदि मैच को जीतना है तो, क्योंकि किरण पाटिल की विकेट मिल सकती थी यदि कैच लपकते तो. सेट बैटर है और काफी खतरनाक नजर आते हुए किरण पाटिल. स्कोर बढ़ता हुआ 29 रन 1 विकेट के नुकसान पर. अब थोड़ा सा पलड़ा भारी होता हुआ जय मल्हार सिद्धि विनायक डेवलपर्स टीम का. हालांकि पिछले मैच में भी कुछ इस तरह से रनचेज हमने देखा था. पहले 3 ओवर्स तक बल्लेबाज पूरी तरह से हावी थे RD11 किरवली के, लेकिन उसके बाद पलटवार हुआ था स्वर्गीय मकरन स्पोर्ट्स मुठवल के गेंदबाजों द्वारा. ओमकार वजे ने वो पेनल्टी में ओवर डाला था जिसमें 6 रन दिए थे जब 2 ओवर में 15 रन चाहिए थे, और आखिरी ओवर में जलवा देखने को मिला था प्रतीक वाकड़े का. 9 रन डिफेंड किए उन्होंने आखिरी ओवर में. तो खेल क्रिकेट का है, कुछ भी कभी भी हो सकता है. अब 16 गेंदों में चाहिए 24 रन. समय बहुत अधिक लिया जा रहा है. देखिए आखिरी ओवर में आपका एक एक्स्ट्रा खिलाड़ी सर्कल के अंदर रहेगा कहीं ना कहीं. शायद गेंद बदलनी चाहिए अंपायर ने. जी हाँ, मैच बॉल मैदान के अंदर आ चुकी है. सोलह गेंदे 24 रन. तेईस पर बैटिंग करते हुए किरण 29 में से 23 रन उन्होंने बनाए हैं. इस बार कट करना चाहते थे, गति में परिवर्तन, थोड़ी सी नीची रही गेंद और बीट हुए किरण पाटिल. वापसी करते हुए डॉट बॉल के साथ विशाल पाटिल, जामुलपाड़ा के खिलाड़ी है. 29 रन बने हैं, 24 रन चाहिए, 15 गेंदे शेष. विशाल एक बार फिर से चले
ओ इस बार स्विच इट की कोशिश, फिर से गति में परिवर्तन, लगातार अब स्लोअर डिलीवरीज का इस्तेमाल किया जा रहा है। किरण भी कहीं ना कहीं थोड़े से अब दबाव में। देखिए गेंद की बाई तरफ अपनी उंगलियां फेरी थी, वहां पर गेंदबाज ने लेग कटर का अच्छा इस्तेमाल यहां पर करते हुए गेंदबाज विशाल पाटिल। इसी का नाम है क्रिकेट। इसमें पासा पलटते ज्यादा देर लगती नहीं है। अब 14 गेंदे और 24 रन इस बार जाने दिया है। अब की बार दिशा से भटकते हुए लेग स्टंप के बाहर वाइड, और ये गलतियां नहीं की जा सकती है। ज्यादा रन्स नहीं है बचाने के लिए, इस बार थोड़ा तेज करने की कोशिश की थी। लेग स्टंप के थोड़ा सा बाहर पिच की गेंद और बाहर की तरफ निकली। स्कोर बढ़ता हुआ 30 रन 1 विकेट के नुकसान पर। करो या मरो का मैच दोनों भी टीमों के लिए। रोचक स्थिति में जरूर है ये मुकाबला। हालांकि कुछ पिछले मैच की तरह ही आगे बढ़ रहा है, लेकिन क्या वो अंत भी उस तरह का होगा, ये देखने वाली बात है। स्थिति अच्छे है फिलहाल जय मल्हार सिद्धि विनायक बिल्डर्स की। स्लोवर डिलीवरी, मिस टाइम स्ट्रोक, खुद गेंदबाज दौड़ रहे हैं। ओ जबरदस्त कैच, अफलातुन आउटस्टैंडिंग कैच विशाल पाटिल द्वारा, और बहुत बड़ा झटका लगता हुआ जय मल्हार सिद्धि विनायक डेवलपर्स को। किरण पाटिल 23 रन बनाकर पेविलियन की राह पर। जबरदस्त वापसी, ये फिर से गति में परिवर्तन। किरण ने जगह बनाई जरूर, एक बड़ा शॉट खेलना चाहते थे, इनसाइड आउट एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेलने का प्रयास, लेकिन जो गति में बदलाव था उसको सही तरह से परख नहीं पाए थे, और बल्ले के थोड़ी सी बाहरी हिस्से पर लगी गेंद हवा में खड़ी हो गई थी, लेकिन बहुत मुश्किल कैच था। लगभग कवर पॉइंट के स्थान पर जाकर इस कैच को लपका है गेंदबाज ने। जबरदस्त कैच। धीमी गति की गेंदें काफी कारगर साबित होती है मिट्टी के इस विकेट पर, और कल भी हम ये चर्चा कर रहे थे, खासतौर पर देर रात जो मैचेस हुए थे, ज्यादातर मैचेस लो स्कोरिंग रहे थे, और गेंदबाजों ने कटर्स का जो इस्तेमाल किया था उससे उनको काफी कामयाबियां भी मिल रही थी। तो ये लक्ष्य अभी भी इतना आसान नहीं है। 13 गेंदों का खेल बाकी है, 23 रन अभी भी चाहिए। गेंदों और रनों के बीच में 10 का फासला है, और ये 10 रनों का फासला जो है इसको गेंदबाज जरूर बढ़ाने का प्रयास करेंगे। कहानी में ये जबरदस्त रोचक मोड़ आ गया है किरण पाटिल का आउट होना। नए बैटर क्रीज पर राहुल। एवन जोड़ी आमने पाड़ा टीम के लिए खेलते हैं ग्रामीण क्रिकेट में राहुल। यहां पर क्या 2 A1 शॉट्स खेल सकते हैं, जिससे काम आसान हो सकता है। आते ही पिकअप शॉट, गेंद हवा में है, फील्डर बहुत दूर नजर आ रहे हैं डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर। अच्छा एफर्ट जरूर, लेकिन देखना है, निराश है वहां पर फील्डर, क्योंकि गेंद बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन। हल्का सा टॉपेज हुआ था जरूर, लेकिन सही इलाके में खेला था, अपना स्पॉट पहले ही पिक कर लिया था बल्लेबाज राहुल ने। ये देखिए बाउंड्री के काफी बाहर जाकर उन्होंने गेंद को अंदर ढकेलने का प्रयास किया था, तो ये चौका है, और इसके साथ ही ओवर की समाप्ति। काफी घटनापूर्ण ओवर रहा, 2 बड़े शॉट्स भी आए, लेकिन एक विकेट किरण की बहुमूल्य विकेट विशाल के खाते में। 3 ओवर के पश्चात रन संख्या 34, 2 विकेटों के नुकसान पर, और अब 12 गेंदों में चाहिए 19 रन मुकाबला जीतने के लिए जय मल्हार सिद्धि विनायक बिल्डर्स एंड डेवलपर्स को। दिल की धड़कनें तेज कर देने वाला एक और मैच ELPL सीजन 3 में। आज सभी मैचेस कुछ इस तरह से ही आगे बढ़ रहे हैं, और काफी थ्रिलिंग मैचेस देखने को मिल रहे हैं। पहला मैच जो हमने देखा था RD11 किरौली और त्रियांश 11 गावदेवी नानकर के बीच में, लास्ट बॉल थ्रिलर था, और RD11 का पिछला मैच भी लास्ट बॉल थ्रिलर रहा था मकरन स्पोर्ट्स मुठवल के विरुद्ध, जिसको मुठवल टीम ने जीता। सौमिक केबल नेटवर्क बड़ा योगदान देते हुए इस टूर्नामेंट के लिए, प्रोप्राइटर अनंता केने, अंजलि केबल नेटवर्क, इनके भी हम विशेष आभार व्यक्त करते हैं, क्योंकि इंटरनेट की सुविधा अंजलि केबल नेटवर्क द्वारा प्रोवाइड की गई है। DSC क्रिएशन, जो सभी खिलाड़ियों के ड्रेसेस आप देख रहे हो, टूर्नामेंट को सही मायनों में कलरफुल बनाया गया है, और सभी ड्रेसेस डिज़ाइन किए हैं DSC क्रिएशन ने, उनके भी बहुत बहुत हम आभारी है। और सबसे बड़ा आभार इन लोगों का व्यक्त करना पड़ेगा, सभी क्रिकेट प्रेमियों को, क्योंकि ये 7 स्टार्स जो है ये टूर्नामेंट आप तक लेकर आए हैं।
मैच रोमांचक स्थिति में है। विशाल और राहुल की जोड़ी इस समय क्रीज पर, विशाल 1 पर 4 पर बैटिंग करते हुए, राहुल और गेंदबाजी के लिए पीयूष एक बार फिर से तैयार, आक्रमण जारी रखते हुए। मैच का पेनल्टीमेट ओवर, जबरदस्त गेंद, कदमों का इस्तेमाल किया था लेकिन संपर्क बना नहीं पाए गेंद और बल्ले के बीच में, गलत लाइन पर खेल बैठे और बीट हुए बल्लेबाज विशाल। एक एक डॉट डिलीवरी जो है वो काफी दबाव बना सकती है बल्लेबाजों पर ऐसे सिचुएशन में। अब गेंदें बची है 11, रन चाहिए 19। ये आखिर के 2 ओवर्स काफी अलग प्रकार का दबाव डालते हैं खिलाड़ियों पर, चाहे आप गेंदबाज हो या फिर बल्लेबाज हो। एक और जबरदस्त गेंद, फुलर लेंथ, अपील जोरदार, लेकिन अंपायर की सहमति नहीं। सिंगल तो कंप्लीट किया है, दूसरे के बारे में सोच रहे थे लेकिन वहां पर अवसर नहीं है। लेग बाइट्स का इशारा, रिप्ले में देखना इंटरेस्टिंग रहेगा। कई बार बैटर जो है खासतौर पर टेनिस क्रिकेट में शफल कर जाते हैं ऑफ स्टंप के बाहर, और इसीलिए वो इम्पैक्ट का मामला आ जाता है। जब गेंद पैर पर टकराती है तो बहुत मर्तबा हम देखते हैं कि बल्लेबाज का पैर ऑफ स्टंप के थोड़ा सा बाहर होता है, और ऑफ स्टंप के बाहर यदि इम्पैक्ट है तो फिर नॉट आउट ही रहेगा। सही फैसला। इस बार खींच के मारा है गेंद हवा में, उस पर है खिलाड़ी, जबरदस्त रनिंग कैच, कैचिंग बेहतरीन देखने को मिल रही है। और फिर से विशाल पाटिल वहां पर, पिछले ओवर में खुद की गेंद पर जबरदस्त अफलातुन कैच लपका था किरण का, और अब की बार राहुल को पेविलियन में भेज दिया गया है। अंदर की तरफ आती हुई गेंद, पुल किया था, शॉट तो अच्छा था लेकिन ये गजब का कैच। ये जनाब अचानक पिक्चर में आ गए अपने बाई तरफ दौड़ते हुए, एक बहुत ही दर्शनीय कैच विशाल पाटिल द्वारा। और कहा भी जाता है कैचेस विन द मैचेस। आज जो सेमीफाइनल मुकाबला भारत ने जीता उसमें भी कैचिंग का बहुत योगदान था। अक्षर पटेल ने जिस तरह से कैचेस लब के सेमीफाइनल मैच में इंग्लैंड के विरुद्ध, वो भी कहीं ना कहीं उस मैच का टर्निंग पॉइंट रहा, जिसकी वजह से भारतीय टीम को मैच जीतने में थोड़ी सी आसानी हुई। निराश रहेंगे यहाँ पर बल्लेबाज राहुल। शॉट में तो कोई खराबी नहीं थी मेरे ख्याल से, लेकिन जबरदस्त कैच के चलते उनको पेविलियन में लौटना पड़ा है। नए बैटर दामू, अब 9 गेंदों में 18 रन चाहिए। ओ बाहरी किनारा, गेंद पीछे निकल रही है। अच्छा एफर्ट शॉट थर्ड मैन के खिलाड़ी द्वारा। ये गेंद पीछे निकल जाती तो यकीनन चौका हो सकता था। एक ही रन पर संतुष्ट करना पड़ा है बल्लेबाज को। दामू को दम दिखाना होगा। दामू के साथ विशाल, और शायद विशाल स्ट्रोक्स की भी जरूरत है। एक आध बड़ा शॉट तो चाहिए। 8 गेंदों में 17 बनाने हैं। कश्मकश बढ़ती हुई खेल में गेंद और बल्ले के बीच की ये जबरदस्त जद्दोजहद है, ये घमासान है। आमने लोनार्ड प्रीमियर लीग 2026 ALPL का तीसरा संस्करण। पीयूष अगली गेंद लेकर, इस बार अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे, बैक टू द बॉलर, मौका बना है। ओहो, रॉन्ग एंड थ्रो है ऐसे लगता है, हालांकि तीसरे अंपायर की मदद ली गई है। नॉन स्ट्राइकर से इन पर तो काफी आसान मौका बन सकता था, लेकिन गेंदबाज ने स्ट्राइकर से इन पर अंडर आर्म थ्रो किया है। और यदि थर्ड अंपायर की मदद ली गई है तो कहीं ना कहीं मामला नजदीकी जरूर है। एक एक रन काफी महत्वपूर्ण, एक एक गेंद काफी क्रूशल है इस समय, और एक एक डिसीजन भी बहुत ही इंपॉर्टेंट रहेगा। अंपायर भी रिस्क बिल्कुल भी नहीं लेना चाहते हैं। टेक्नोलॉजी है तो उसका इस्तेमाल करना ही बेहतर होता है ऐसे सिचुएशन में। इट्स नॉट आउट। पहुंच चुके थे वहां पर बल्लेबाज। यदि नॉन स्ट्राइकर से इन पर अटेम्प्ट होता तो निश्चित रूप से विकेट मिल सकता था, क्योंकि वहां पर तो बल्लेबाज बहुत पीछे नजर आ रहे थे। ये देखिए, लाइन के नजदीक आने के बाद वहां पर बल्ला ग्राउंड किया था बैटर ने। फुल टॉस, इस बार तगड़ा प्रहार किया है लेकिन सीधे फील्डर के पास लॉन्ग ऑन पर। फील्डर काफी सतर्क, थ्रो विकेट कीपर के पास, मौका बना है। इस बार कोई गलती होने वाली नहीं है। बैट्समैन रन आउट। चौथा झटका लगता हुआ जय मल्हार सिद्धि विनायक डेवलपर्स को। अच्छी शुरुआत रही इस रन चेस में, लेकिन अब कहीं ना कहीं पारी थोड़ी सी लड़खड़ा रही है। बहुत ही महत्वपूर्ण पल है इस मैच के, और इस तरह से विकेटों का गिरना ये खतरे के संकेत माने जाएंगे जय मल्हार सिद्धि विनायक डेवलपर्स के लिए। स्कोर 1 रन से आगे बढ़ता हुआ 37
37 रन बने हैं, 16 रन और चाहिए, 7 गेंदें मात्र शेष। ओवर खत्म हो चुका है और आखिरी ओवर में 15 रन चाहिए, 38 रन बने हैं। नए बल्लेबाज खंडू पाटिल मैदान में। खंडू के लिए हर सिक्सर के लिए 1000 रुपयों का इनाम कैलाश पाटिल केपी की ओर से। अनिल तिस्कर इनकी ओर से भी 500 रुपयों का इनाम है हर सिक्सर के लिए खंडू के लिए। और बड़े हिट जड़ने के लिए जाने जाते हैं, हार्ड हिटर का रेपुटेशन है खंडू पाटिल का। आखिरी ओवर लेकर निखिल, फुल टॉस और ये तगड़ा प्रहार है, लाजवाब स्ट्रोक, 6 रन। सीधे वीआईपी मंच पर डिपॉजिट किया है गेंद को, वाइड डिप मिड विकेट के ऊपर से जबरदस्त सिक्सर। विशाल का विशाल स्ट्रोक, जब से क्रीज पर आए हैं ये कोशिश की थी उन्होंने, लेकिन गेंद सही तरह से बल्ले पर नहीं आ रही थी, लेकिन ये कहीं ना कहीं तोहफा मिला है। फुल टॉस दोनों हाथों से कबूल करते हुए बल्लेबाज विशाल। अब समीकरण 5 गेंदे 9 रन। व्हाट अ मैच, एक और रोमांचकारी मुकाबला, एक और दिल धड़क मैच ALPL सीजन 3 में। 3-11 गावदेवी नानकर बनाम जय मल्हार सिद्धि विनायक डेवलपर्स। 5 गेंदे 9 रन। लाइन लेंथ में ऐसे चूकेंगे गेंदबाज तो फिर बख्शा नहीं जाएगा बल्लेबाजों द्वारा। अगली गेंद इस बार ऑन द राइज ड्राइव किया है, वाइड ऑफ लॉन्ग ऑन, फील्डर वहां पर लेकिन खराब फील्डिंग, मिस फील्ड जिसका फायदा उठाते हुए बैटर्स 2 रन कंप्लीट किए हैं। गेंद थोड़ी सी डेविएट हुई है, वहां पर शायद बल्लेबाज से टकराई है, हालांकि उसके बाद कोई रन तो नहीं लिया है, लेकिन 2 रन कंप्लीट होते हुए। कमाल का क्रिकेट होता हुआ। 4 गेंदों में अब 7 रन चाहिए। लगभग यही समीकरण पिछले मैच में भी हमने देखा था, 3 गेंदों में 7 रन चाहिए थे RD11 किरौली को, और प्रतीक वाकड़े ने लगातार 3 डॉट डिलीवरीज डाली थी, मैच जिताया था गेंदबाज ने। अब देखना है यहां पर जीत किसकी होगी, गेंदबाज की या फिर बल्लेबाज की। गेंदबाज है निखिल, बल्लेबाजी के लिए तैयार होते हुए विशाल। खंडू पाटिल नॉन स्ट्राइकर से इन पर 4 में 7, टाई पर सुपर ओवर। क्रिकेट की गर्मा गर्मी और क्रिकेट की गहमा गहमी इस मैच में। डेड बॉल का इशारा करते हुए अंपायर निरंजन सावंत। फील्डिंग की जमावट, एक शॉट थर्ड मैन, एक शॉट फाइन लेग, काफी फाइन रखे गए हैं। वाइडिश गली में एक खिलाड़ी सर्कल के अंदर, एक्स्ट्रा कवर थोड़ा सा सर्कल के अंदर है, सिंगल बचाने की कहीं ना कहीं वहां पर शायद कोशिश हो सकती है, और बाकी के खिलाड़ी बाउंड्री पर। नेक्स्ट बॉल अक्रॉस द लाइन खेला है, डीप मिड विकेट की तरफ, फील्डर 2 खिलाड़ी प्रयासरत, अच्छा क्षेत्ररक्षण, काउ कॉर्नर से फील्डर पहुंचे लेकिन थ्रो ऊंचा है, 2 रन कंप्लीट। 1-1 रन की लड़ाई है, समीकरण चेंज होता हुआ। 3 गेंदों में अब 5 रन चाहिए जय मल्हार सिद्धि विनायक बिल्डर्स एंड डेवलपर्स को। ये अस्तित्व की लड़ाई है, क्योंकि जो टीम जीतेगी वो अगला मैच खेलेगी RD11 किरवली से, और जो टीम हारेगी वो सीधे टूर्नामेंट से बाहर। गजब का मैच। देखिए खेल है क्रिकेट का, इसमें जीत तो एक ही टीम की हो सकती है, भले ही मैच टाई भी होता है तो उसके बाद सुपर ओवर में नतीजा तो निकाला जाएगा, लेकिन अच्छा खेल होना बहुत ही जरूरी, और अच्छा क्रिकेट यहां पर देखने को मिलता हुआ। सही मायनों में क्रिकेट की जीत होती हुई, ALPL की जीत होती हुई। निखिल एक बार फिर से, इस बार ओवर पिच, कड़क शॉट, कड़क और बेधड़क, 6 रन। मैच फिनिश करते हुए विशाल, अंडर प्रेशर जबरदस्त बल्लेबाजी। आखिरी ओवर में 15 रन चाहिए थे, लेकिन क्या बैटिंग की है विशाल ने। निखिल के ऊपर जो भरोसा जताया गया था
उस पर खरे नहीं उतर पाए। पहली गेंद फुल टॉस और उसके बाद ये चौथी गेंद थी ओवर की, ओवर पिच। दो कमजोर गेंदे, दो बड़े शॉट्स और काम तमाम कर दिया यहाँ पर विशाल ने। मैच जीत लिया है जय मल्हार सिद्धिविनायक बिल्डर्स एंड डेवलपर्स ने। कॉन्ग्रेचुलेशंस, कॉन्ग्रेचुलेशंस मिस्टर रुपेश सपाट साहब और उमेश पाटिल साहब। इस मैच के मैन ऑफ द मैच है विशाल पाटिल। मैच फंस गया था और वहां पर धुआंधार बैटिंग करते हुए अपने टीम को जिताया है विशाल ने 16 रनों